आले काले सकाळपासून वनस्पतीच्या मांग आहे. अन्न आता वनस्पती आहे. आता काय सांगते काय माहित बिचारी. शांते घे हो, किती पाहिजे तुला वनस्पती आहे घे आणल्या. हो बाप्पा, आणल्या का हो? आणल्या काय? ठेवा ना, द्या द्या. किती किती वावर फिरायला लागले. हा किती किती झाडं शोधा लागले. हा या पल्ल्यावर त्या पल्ल्यावर त्या पल्ल्यावर या पल्ल्यावर किती वेळ गेला म्हटलं माया शांते. हा अधिक म्हणता काय करतो, अधिक म्हणता काय करतो. तुमच्यासाठी उपास ठेवला व ठेवाले. हा एवढं केलं तर काय होते. आणि उपास आहे ना तुमच्यासाठी. शेवटी तुम्ही माय महादेव आहे ना बाप्पा. घरात पाणी देतो तुम्हाला. हो हो 16 झाडाची आहे ना वनस्पती. काऊन एवढीशी आणल्यावर जरा जास्त आणा लागत होत्या. अव अधिक किती जास्त पाहिजे होत्या तुले. आज तुला मोठे आणले म्या. ते होते जाऊ द्या. रस्त्याला काढून द्या लागते ना. आम्ही 3 जणी 4 जणीच्या काढा लागते ना. हो तुम्ही आता तिकडून आले आपल्या वावरात संत्रे काऊन नाही आणले. शी आहे तू मग पहिले आठवून दिलं असतं तर आणलं नसतं का मी वावरातून. तू वेळ गेल्यावर देतो. मी काय लक्षात ठेवणार आहे. जाऊ द्या मग आता काय. आता आणलं नाही तुम्ही. आता डबल वावरात जाणंच नाही है ना. जाऊ द्या मग. आता तुम्ही काय करा. केळा आणा आणि शेपू आणा. ओ माय माझी सांगशील काय. पहिले पाणी गिनी विचारणं, नाश्ता विचारणं. सकाळपासून तिकडे कामावरच आहे ना. त्या वनस्पती आणायच्या मांगो. घरात जरासा घरा हात फिरून आला काय हो. लवकर लवकर कर ना. गाडीत गाद्या भर ना तुम्ही. हो भरल्याच नाही कधी गाद्या पोट्टे ना. एवढे पोट्टे येऊन राहिले. मॅटेट मध्ये बसाले लोक टाकायला लावणार राजे हो. अधिक कायच चालली आहे. काही जण तर आलेच नाही. आपण 4-5 जणांना सोडणार आपल्याला जा लागते. आणि ते पोट्टे 2-4 आणि ते दळणवाले पोट्टे कुठे. ना मास्तर लवकर लवकर निघा लागते. तिकडे गणपती काढताना लय वेळ लावते. त्या गणपतीवाल्यापाशी किती गर्दी राहते. आणि मॅटेटो काढायला आपल्याला किती वेळ लागते. आणि आपलं काय लहान आहे काय. मॅटेटो मोठा आहे ना. लाईन मध्ये उभं राहावं लागते. मग गणपती लवकर भेटत नाही ना आपल्याला राजे हो. ते हो बरोबर घ्या आणि लवकर लवकर खोट्टे फोन करा. आणि ते कुठं गेलं. बबल्या कुठं गेलं. जगण्या कुठं गेला. मास्तर बबल्या जगण्या आतापर्यंत या डेकोरेशनच्या मागे होता ना राजे हो. कसं त्याचं होईल. आता तिथं आंघोळ गिंगोळ तर करून या लागून त्याला. रातभर लेखा ना येतेच मागं होते ना. पण म्हणा लागन रातभर मेहनत घेतली काही ना. मला वाटे नाही का रातभरात उभं करून म्हणून. हो ना मास्तर वाटे का आपल्याला रातभरात एवढं चांगलं करून म्हणून. पण लहान लेकराचे दिमाग जिद्द पाहिजे द्यायची गणपती विषयी. रातभर लागत अभ्यास आले नाही लेखाचे. गणपतीच्या साठी अंगाचं पाणी करते लेकर. पण म्हणा लागून राजे हो. काय डेकोरेशन केलं. काय ते गुफाच केली ना. डायरेक्ट गुफ्यासारखं दिसून राहिलं ना. अभि मला सारं समजलं याचं. पण हिरो काय लावलं ते. हिरो कशासाठी लावली येईन. काय काय याचं काम आहे हिरो याचं. अबे तू होता नाही ना काल मीटिंग गेले होता नाही. तुला काय मैत्रीण. अबे ते गणपती येते तेव्हा म्हणे ते का म्हणते कापाचं म्हणे ते. आणि ते हे ते त्याच्यासाठी लावलं आहे ते. म्हणजे गणपती स्वागत वेळेस कापून म्हणते बा लेकरायचं नवीन दिमाग आहे. तसं दिमाग लावते लेकर. काय वेलकम ओपनिंग लक्षात नाही आलं काले. म्हणजे लेकर वेलकम ओपनिंग करून राहिले. पहा बरं काय मस्त केलं. पण माना लागून लेकर राहिले. आणि काही डेकोरेशन कमी वाटते का रे याच्यात. काही लावा लागेल काय. आओ गुरुजी मी लय वेळचं पाहून राहिलो. आमच्या वेळेस तर आम्ही तशा वेळेस गणपती आणायला चाललोय जाऊ राजे हो. तुम्ही इच्छा इथंच खड्याच्या खडे आहे. काहीच नाही तुमचा तर काही तालही दिसून नाही राहिला. गणपतीचं आणायचं म्हटलं तर 8 वाजता इथून निघा लागते. तुमचं 9 वाजले तरी तुमचं कोणाचं काही सरून नाही राहिलं. असं असते का बा राजे हो. लवकर लवकर जायला लागत असते. लवकर लवकर घेऊन यायला लागत असते. कसं आहे आज लवकर आणलं तर अधिक त्याची काय आहे ते अधिक तयारी गियारी व्हायची असेल ना. पाहिजे ना पहा तुम्ही. पाणी पावसाळ्याचं लवकर लवकर घेऊन या गणपती. बोलता राजे हो. उलीचं काम आहे का. रातभर लेकरायनं काम केलं. त्याला टाकून जाणार आहे का गणपती आणाले. त्याचाच तर सारा माऊल आहे. सारा माऊल असाले आणि त्यानं भरगप्सम वर्गणी जमा केली. असं तसं नाही केलं लेकरायनं. त्याला टाकून आपण जाऊ का हे आपल्याला बरोबर नाही वाटलं. आता बिचारानं आतापर्यंत काम केलं. झोप नाही घेतली काहीच नाही. त्याच्या डोळ्याला उलीची झोप नाही आहे म्हटलं. आपण कसं सोडून जाऊ त्याले. त्याच्या आता आंघोळा गिंगोळा होईपर्यंत थांबा लागून राजे हो. होय ना वेळ आहेच ना आजचा दिवस. हो मास्तर बरोबर आहे. स्थापना तर होणारच आहे. पण जे लोकांनी मेहनत घेतली त्याच्यासाठी थांबा लाग. आपल्या मतानं उठका सूट चाललं जमलं काय. आमचं नाही आहे तसं काम. लवकर लवकर करा लवकर निघाल तुम्ही. हो तुमच्या ह्या साऱ्या गोष्टी बरोबर आहे. पण बा लवकर निघा असं म्हणणं. हो तुमचंही बरोबर आहे. तुमचंही मत बरोबर आहे. आता तुम्ही म्हातारे माणसं अनुभवी माणसं आहे. हो बरोबर आहे तुमचं. निघतो ना आम्ही. करा बरोबर लवकर लवकर फोन. मास्तर एकाले आणि तूही कर एकाले फोन. आणि तुम्ही करा एकाला फोन. मास्तर पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जास्त गोंधळ करू नका. जास्त लेकरं घेऊन जाऊ नका. अशा वेळेस जास्त लेकरं घेऊन जात नसते. त्या मंडळाचं कसं झालं. माणसं कमी आपल्या याच्यात. आपल्या याच्यात लेकरच जास्त आहे. कारण की दयांडीच्या कार्यक्रमामध्ये भागातले लेकरं आहे ना. आणि त्याच्याशिवाय आपलं तर पान हलणार नाही. कारण की रातभर त्याने मेहनत घेतली. लेकरायला न्याय लागते बा. ते काही असो मग.
तुला काल सांगितलं होतं ना श्यामच्या गाडीची चाबी मागतो म्हणून. हो ना हो गुरुजी, काल रात्रीच आणून ठेवली ना म्या. त्यांना देऊन दिली, घेऊन जा म्हणे, नाहीतर उद्या सकाळी आल्यापेक्षा डबल डबल. हो रे, त्याच्या घरचं नाहीत का कोणी? शामगिम नाहीत का? अभिजीबी कोणीच नाहीत त्या दोघांपैकी? ते कसं आहे, दोघंही भोवाले रोज ड्युटी राहते. मला तर राहतेच म्हणा, पण त्याचं कसं आहे, आधी त्याच्या घरचं तयारी गिरी राहते ना गणपतीची. तर म्हणे दादा तू असल्यावर काय फिकर आहे म्हणे दादा म्हणे. तूच जाय म्हणे. आपल्या घरचं कोणी एक असलं म्हणजे झालं म्हणे. असं म्हणे. मग मी म्हटलं जाऊ द्या, तेवढेच आपले लेकर घेकर जाते. असं झालं ते. चला पोट्टे आले, काय गोष्टीत पडलं नाही. चला चला लवकर लवकर बसा बरं, एक एक जण मॅटेटो जे आहे ते काही जण मग गाडीत बसा. मी गाडी चालवतो मस्त. तुम्ही काय गाडी चालवता जाऊ दे ना. तुम्हाला रोज 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 गाडी चालव, मी चालवतो. मी चालवा पप्पा, पण चला लवकर लवकर निघा इथून. काजी आता इथं कोणी नाही आहे, तुम्ही लक्ष ठेवा आता मंडळाकडे. 2-3 बुटे घेऊन या, बसा इथं गोष्टी करत. कसं आहे, आपल्या मंडळाकडे लक्ष देणं होते. सगळं म्हणजे लेकरांनी केला, एखादा कुचिन असला थोडं झाड करते ना. लक्ष ठेव जा, बेबी करू जा, काही काळजी नको करू, हाय मी. त्या कोमल, झालं का तुमचं गौराईचं स्टेज डेकोरेशन का व्हायचंच आहे? हो आई, होतं चालं थांबा बरं. सगळ्याच्या काढणं झाल्या बरं, आणि आपल्याच राहिले. लय उशीर होऊन राहिला ना, कामं करता करता मार उशीर होते बा. आणि मी सगळ्या वनस्पत्या काढल्या, थोड्याशा राहिल्या. बरं करा बा तुम्ही. ताट गीट काढे एक जणीनं. हो आई, बातच काढते ताट, कोमल ताट काढते. मी आता जरासं राहिलं ते सजावट करून राहिली, झालंच आहे. तरीला श्रावण निघाला भादवा महिना, चली पार्वती हरतालिका पूजना, चली पार्वती हरतालिका पूजना. तरीला श्रावण निघाला भादवा महिना, चली पार्वती हरतालिका पूजना. काळाहुनी 5 नारळ काढिले, दनी ताटी देऊन ठेविले, दनी ताटी ठेवून फोडिले. आडीला रसानी पाणी अंगी लाविले. तिला श्रावण निघाला भादवा महिना, सरीला श्रावण निघाला भादवा महिना, चली पार्वती हरतालिका पूजना. ते झाल्या का वनस्पत्या काढून घे. आणले केळ, उपास आहे ना तुम्हाला, लय आणले. आणले म्हणजे असे किती आणले हो तुम्ही? हो 2 डझन आणले ना, 2 डझन. असं आज पाहिजे 2 डझन. दुसरं काही खाता नाही येत ना, गोळच खा लागते. मग त्याच्यापेक्षा मग आम्ही केळच खाऊन घेईन, त्यांनाच पोट भरल्यासारखं. दुसरं काही खाल्लं पोटच भरल्यासारखं नाही. जाऊ द्या मग, ठेवून द्या. आणि देवापाशी ठेवायला पाहिजे ना. उद्या मग अल्लो गाणं काय हेच वापरा लागण उद्यासाठी, गणपतीसाठी. वाटते तसं उद्या तो अलग गाणं लागते ना. पण बिचार शेपच नाही भेटले ना, गावात शेपच नव्हते. काहून काय माहित. तर आता मला मास्तरला सांगा लागन उद्यासाठी घेऊन येतो म्हणून. शेप इकडे केळं मेळं भेटून राहिले, पण शेप आपल्या गावात विकायलाच नाही येऊन राहिले. हो काय, गावात काहून नाही आहे शेप? माग कसं मग? त्याला विचारलं तर तुमच्यासारखा एखादा माणूस राहते म्हणे बा, म्हणे विकत घेणाऱ्या. आपल्या गावात खपत नाही म्हणे, केळच जास्त खपते म्हणे. लोकांना केळच मोठे आवडते म्हणे आपल्या गावातल्या. असं मग ठेवून द्या, जा किचन मध्ये तुम्ही ठेवून द्या. ठेव तू ठेव, मला नको सांगू गौचे काम. हो ठेव ना, काहीच नाही खाल्लो आज, नाश्त्याला नाही खाल्लं सकाळपासून, तर गैल्यासारखं लागते. घ्या बरं, ठेवून द्या तुम्ही. काहीच करू नको, सुनाईला होती डेली ठेवायला. हो ठेव ना, त्या बिचाऱ्या कामच करू राहिले ना साऱ्या सकाळचे. तेच नाश्ता पाणी नाही केलं, त्याले त्या आता डेकोरेशन करू राहिले हरतालिकेचं, म्हणून म्हटलं तुम्हीच ठेवा बा. चला आता ठेवाच लागन, बायकोचं ऐकाच लागन. उपासच ठेवला माझ्यासाठी ना. सगळ्या जणी आल्या ना? नाही ना, आपल्या इच्छा रश्मी याचेच आहे ना. तुम्ही आज नाही गेला का त्याला? येतो म्हणे, निघतो म्हणे. तुम्ही हा म्हणे समोर म्हणे काकू म्हणे, मी येतो म्हणे तुमच्या मांग. एवढा उशीर करून राहिली बाप्पा. आपलं सारायचं झालं, तिचं व्हायचंच आहे काय? तसं तर साऱ्याच्या बायाचे झाल्या बाप्पा काढून. हो ना, त्या तर सकाळीच गेल्या. आपण तरी नदी गिदीवर नाही गेलो. त्या तर गेल्या बाप्पा, नदीवर गेल्या त्या तर सकाळीच. काही काही जणी 6:30 काढली गौर, तशी 6:30 काढत असते गौर. हो ताई, 6:30 काढत असते गौर. पण कसं आहे, आपलं होत नाही ना. बोल होतच नाही बाप्पा. किती काही लवकर केलं, किती काही लवकर उठलं तर आपलं घरानच सरत नाही. एक 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 जाऊ द्या, काही असं द्यायचं झालं. आपण आता काढू, जाऊ दे. आपल्याला नेहमीचाच उशीर, आपल्या ग्रुपला नेहमीच उशीर होते. पण आपण गौर शिरवाले नदीवर जाऊ. पण आज इथं काढू लागन, तर उद्या पण गौर शिरवाले तिथं जाऊ, आंघोळा गिंगोळा करू. हो हो, आलीस तिथं पटकन काढणं झाले असते गौर. आपल्या 5-6 जणीच्या गौर आहे ना काढणं. तुमच्या इच्छा आहे, रचनाचं कधीच सरत नाही, कधीच सरले. हो, तिच्या मंगल राहती काम. एक 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 नवीनच असते ना. तुम्ही म्हणता पण भांडे घासाले बाई हाय, फरची पुसाले बाई हाय, सारा बाईच काय मग कोणते काम करते? काय हो बाई, ज्याच्या घरचं त्याला माहित. तिच्या इच्छा माणूस किती आठवते, काही आठवत नाही तो. पण कसं आहे, त्याच्या मांग राहा लागते त्याला. त्याचं काम तसंच आहे. कुठं जात असला, शाळेत जात असला का तिला मागच राहा लागते. किती वेळ पण तिचे तेच काम नाही सरत. हो जाऊ द्या तो विषय. मी काय म्हणतो, नाहीतरी आपण गोष्टीच करू राहिलो. नाहीतर रचना येईपर्यंत रचनाच्या घरून, इथं रचनाचंच घर जवळ आहे ना, रचनाच्या घरून काय करतो, हे आण एक टोपलं आणि एक बकेट आण, बकेटभर पाणी आण त्याच्यात, आणि गळवा आणजो आणि संजा पात्र आणजो एक.
हो काकू जातो घेऊन येतो लवकर तिच्या घरून काय काय आणायचं आहे ते. आली का बाई रचना? हो काकू आली ना. कायचं तुमचं पोराचं नुसतं कधी काही उठते म्हटलं. आता म्हटलं आज शाळेत नाही गेले तर त्याचं गणपतीचं उठलं. गणपती आणायला गेले तर सगळ्या मंडळाचा गणपती आहे. पण त्याला आता वेळेवर आलं ना का पहिले म्हटलं त्याची तयारी वगैरे झाली. माय झालं असतं बरं. आणि त्याचं मनात एक 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 उठते. त्याचं उठलं काय उठलं माहिती आहे तुम्हाला? मला वेळेवर नाश्ता करायला लावला 15 जणांचा. 15 जणांच्या नाश्त्याला वेळ नाही लागत काय? तरी तुम्ही पोहे केले म्हणून लवकर झालं नाही दुसरं उपमास केला असता ना लय वेळ झाला असता. ऐकतच नाही ना. आणि त्याला जर करून नाही दिलं ना त्याचं डोकं बिघडते. काय करतो करून द्यायला लागते. मग काय होत द्यावं लागते. किती काय घाईचं काम असलं तरी ते टाकून द्यावं लागते. पण त्याला ते करून द्यावं लागते. माहिती त्याच्या माणसाला सुचलं काही. तिकडे जाऊन नाश्ता करता आला असताना. रस्त्यानं तर किती दुकानं राहते. गणपती आणायला गेले तर आणि मंडळाचं असतं गणपती तर साऱ्यानं आपापल्या पैशानं खाल्लं असतं तर काय झालं असतं. दादाला तसं जमते काय? दादाचं काम मोठं आहे. दादा ऐकते काय? त्याच्याच मतानं पाहिजे. जरासं जर ताईनं जर व्यवस्थित केलं नाही तर बघते त्याचं का म्हणून त्याला कामातलं काम टाकून करून द्यावं लागते. आपण बाबर मग तुम्ही तर बातच म्हणता बाबर त्याला असे कामं जास्तीचे राहते. त्या माणसानं म्हटलं असतं पोट्टाईनं म्हटल्यावर नाही रस्त्यावर नाश्ता होते लागून तर नाश्ता डबल करा. पण पोट्टाईनं म्हटलं सर नाही गुरुजी तुमच्या घरी पाहिजे मास्तर तुमच्या इथं पाहिजे. चला मग असं आहे गुरुजीचं का द्या. पहिलेच वेळ झाला. जाऊ दे झालं ते झालं. घ्या बरं का आणलं काय तिथून टोपलं? हो ये ना 5 जणी पाहिजे हात लावाले. ये ना गौराई काढायच्या वेळेस. नीता हे कोमल लागते ना. हा येतो आम्ही. झालं आम्ही सगळे एकमेकीला लागलो. हात लावला. थांब मी लावायची राहिली ना. तू काय करतो तिकडे? ये ना इकडे. तुम्ही 5 जणी झाल्या ना. येते थांबा. घनी घ गौराई गौराई घनी घ गौराई गौराई घु कशी एकली घु कशी एकली घनी घ गौराई गौराई. काकू किती वेळा काय लागते? 5 वेळा काढा. एकीच्या ह्याच्यात 5 वेळा काढा. मग त्याची पिंड बनवावं लागते. मग पूजा करावं लागते. हो काढतो. पहिले तू याच्यात काढ. घनी घ गौराई गौराई एकली तू उभी आहे हे टोपलं तिकडे घेऊन जा ना आणि पाण्यात फेकून दे. हो टाकतो ना. तुम्ही करा सुरू पूजा. नीता कोमल घ्या बरं लवकर आठवा बरं. उठा बरं तुम्ही दोघी. हो आई आम्ही दोघी काढतो ना. झालं. चला मग मी पिंड काढतो. तुमच्या झाल्या का काढणं? चालू आहे. आता फुलं गेले टाकतो. झालं मग आरती करू आपण. तर असं पिंडीवर दूध टाका ताक टाका. दुसरं हळदी कुंकू नका टाक जा. आणि भिजवलेली तांदूळ नका टाक जा. पांढरेच तांदूळ टाक जा पिंडीवर. मान आहे त्याचा. आणि बेलवायला वायल्याशिवाय त्याचा मान पूर्ण नाही होत. काकू सुरू आहे ना. टाकणं सुरू आहे. सुपारी सारं धुवून घ्या. सुपारी खारीक बदाम पैसे ठेवा. सुरवाईवा. हो काकू करतो ना. काय हो माय आपल्याला लय उशीर झाला. पूजा मंडळाला वेळ होईल. थोडा वनस्पती व्हावं लागते. ताई आता आहेच ना दिवस. जाऊ दे ना दिवसभर तेच काम आहे आपल्याला. तर कोणते काम राहते? फराळ करावं लागते ना. तुम्ही काय खात असता हो? काय राजगुऱ्याचं पीठ करत असतो राजगुऱ्याचं. आणि ते जर नसलं तर मग तसं गोड खास लागते. तिखट काही खाता नाही त्या उपासाले. तू काय खात असतो व? फळफळाटच खात असतो. काय करता? मला ते राजगुऱ्याचं पीठ काही आवडत नाही. साबुदाण्याची खीर खात असतो. आईच्या गावाकडे तर उसळच खाते. पण इकडे तर कसंच खाते बाबा. तिखट गावापासून नाही सोडलं. इकडे आल्यावर पासून मी काही आता खात नसतो. मग आता मी गोड खीरच करून खात असतो. तसंच पाहिजे हो बाई. तिकडचं तिकडे इकडचं इकडे. पहिले जे केलं आपल्या आईची इकडली रीतभात तिकडली. आता इकडलं आलं तर इकडली रीतभात करायला लागते. पूजापाती झाली सगळं झालं. मी काय म्हणतो आता माझ्या घरी ये जा सगळेजणी. हळदी कुंकाला ये जा. हो काकू येतो ना आम्ही येतो. माझ्या घरी यायचा बा. नाही तर मग मनात बोलावलंच नाही तर मग कशी येऊ. घरी यायचा सगळ्याचं झाल्यावर माझ्या घरी यायचा. घरी यायचा नक्की. नाही तर मग येणारच नाही. हो माझ्या घरी ये जा. कारण की डेकोरेशन केलं ना. डेकोरेशन पाहायला ये जा. ताई तुमच्या घरी तर गणपती बसत. हो आमच्या घरी बसते ना गणपती. तुमच्या इथे बसते ना हो गणपती? आमच्या घरी बसते. पण आमच्या घरचं अधिक डेकोरेशन माणसाचं वाचच आहे. आम्ही आमचं केलं हरतालिकेचं. तिच्या मंगलागाली पुरते आम्ही म्हटलं अलग कर येईल उलीस. आणि यानं करून टाकला हरतालिकेचं. आणि ते त्याचं पाच बसून गणपतीचं स्टेज कसं करायचं आहे काय करायचं आहे. काही स्टेज गिज केलं नाही बापा. आणि ते मी साधंच केलं आणि त्याच्यावर ठेवून देईन. ताई रचना ताई तुम्ही म्हटलं सगळं फेल पाडून दिलं. तुम्ही जर नगवारी घातली असती तर आम्ही घातली असती. पण तुम्ही चालू कुठे दिलं आमचं? हो तुम्ही घाला लागत होतं. माई काय वाट पाहा लागत होती. ज्याला घालायचं होते घाला लागत होते. तिचं काय पाहा लागत होतं. मग सांगितलं असतं मी घातली असती काय? मग ताई नाही म्हणे तर मग काय आम्ही घातली नाही. आमची इच्छा घालायची. पण ताई असत्या मग सगळे आपण घातले असते. झालं आता सगळं ठेवठाव करणं झालं. आता फक्त पूजा करायची राहिली. पूजाही झाली म्हणा. पण आता फक्त आरती राहिली म्हटलं आपली. आरती नाही हरतालिकेची तुम्ही म्हण नाही. कसं केलं तुम्ही डेकोरेशन? मला ते हरतालिकेची आरती मी म्हणतो थांबा. मस्त दिसून राहिली आपली इच्छी पूजा. कोण काढली व? त्या काकूनच काढली. मस्त काढली व काकू. मस्त काढली. मला आवडली. लय मस्त दिसून राहिली. डेकोरेशन एक नंबर. मला अशी डिझाईन शिकवतो ना व. मला काढता आलं पाहिजे. हो शिकव. चला आरती करा बरं आई. घ्या बरं आरती लवकर. अधिक आपलं व्हायचंच आहे.
अधिक बाईले बोलावं लागते हळदी कुंकवाले आणि चहा पाणी करावं लागते ना. कथाही वाचा लागते, वेळ होते. चला सुरू करा. लावला ना दिवे गिवे? हो लावला ना दिवा, करा तुम्ही सुरू. जय देवी जय हरतालिका सखी पार्वती अंबिके माता आरती उवाळी ज्ञानदीप कळिके हर अर्धांगी वससी यासी यज्ञ माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंड गुप्त होसी. जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती उवाडिते ज्ञानदीप कळिके. जय देव घसी हिमांद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी जय देव जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. जय देव जय हरतालिके. अपपंचानिग साधने धूम्रपाने अधवदने केली बहुपाशने शंभूभूताकारणे. जय देवी जय हरत तिला दाखवी दृष्टी व्रत्र करेसी लोकांसी पुन्हा वरिसी धर्जटी मज रक्षावे संकटी. जय देवी जय हरतालिके कार्यवर्णो तव गुण अल्पमुती नारायण माते दाखवी चरणी चुकवावे जन्म मरण. जय देव जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ज्ञानदीप कळिके. जय देव जय हरतालिके. आरती म्हणून हसल्यावर माहिती जराशी चुकली होती म्हणून मला जरा हसा आला होता. आजी बरोबर म्हणत जा ना, कायले अशी काही म्हणतो. कधी आठवत नसते म्हणून तसं होते. जिल तरी पाठ आहे बाई, आम्हाला पाठही नाही आहे. पाठ करून मी घेतो, माई करून पाठ घेत जा तुम्ही. कर्ज मोठी गुन्हाच आहे लेकरू. चला प्रसाद गिसात वाट झालं. तू म्हणे गौर करायला येतो म्हणे आणि मग काऊन नाही आली हो? कुठं गायब झाली तू? अहो आजी आम्ही खाली गणपती पाहायला गेलो आपल्या गावात. बम मोठे गणपती, बम मजा येते. पण जास्त मोठे नाही आहे. आपले काका आणायला गेले तसे, आपले मोठे बाबा मास्तर मोठे बाबा नाही काय ते आणायला गेले तसे नाही आहे. गणपती लहान आहे, घरी बसवायचे. भले मस्त आहे. आपल्या घरी तो कृष्णावाला घेशील काय? कृष्णावाला गणपती त्या बाबाला दाखवून देजो, तर तो आणजो, तुला आवडला असेल तो. आजी लोय प्रकारचे गणपती आहे, कधी कृष्णावाला कधी विष्णूवाला. लोय मस्त गणपती आहे. आजी अधिक आम्ही आपले मोठे बाबा नाही काय मास्तर मोठे बाबा ते आहे नाही का ठेवायच्यात ते तर भल्लो मस्त केलं. म्हटलं गुफाच केली बाई, एवढी मस्त केली. आणि कोणीच नव्हतं, आम्ही गेलो होतो पाहायला. आता ते एक आप्पा होते तिथं. हो असं बरोबर आहे. ते इथं गेले ना गणपती आणायला गेले ना दुसऱ्या गावले. आता रात्रीपर्यंत येते. अक्षत कुंकू टाका. कुंकू नका टाकू, माया लक्षच नाही राहत. कुंकू नका, शेंदूर अधिक ते गुलाल ते टाका. तुम्ही वाहिल्या असेल ना, सगळ्याच वाहिल्या म्हणा. आता काय राहिलं, जरासं अक्षत फुलपत्र टाका. करला शांताराम काका. नमस्कार सरपंच साहेब. बापरे नाती सहित गणपती आणाले बा. हो ते लय वेळची जिद करून राहिली, चला आप्पा गणपती पाहिले. मला एक गणपती आवडला शंकरजीचा आवडला अशी करून राहिली. ते चाल म्हटलं बा आता शेवटी लय का आणून राहिली सकाळपासून. लेकराच्या मतानं घ्या लागते. हो आता लेकर म्हणून तसं आहे. का म्हणते गेले म्हणते ना सारे लेकर गणपती आणाले आपल्या मंडळाचा. हो गेले ना मास्तर गिस्तर सब गेले. आपली इच्छी गडी नेली ते ना. आणि तुम्ही नाही गेले हो लालाजी सरपंच साहेब. आपलं कोणतं काम आहे जाऊ द्या. आता सारे गेले ना, ते त्याच्याच आपल्या हवाल्यान सारं. गणपती मस्त आहे, घ्याव काय? सगळे गणपती आवडले, पण मी शंकरचा घेऊ का कोणता घेऊ समजूनच नाही राहिलं. अरे झाला काय, ते डेकोरेशनचं सामान विकूनही झालं वाटते. गणपतीच्या दुकानावर येऊन बसला. नाही हो काका, पोरगा गेला आज. पोराला म्हटलं तू जा इकडे, आज मेन दिवस आहे गणपती खपवायचा. म्हटलं चल इकडेच जा लागल. इकडे लक्ष द्यावं लागते ना, आता लय मोठा माल आणला नाही यावर्षी. चमन मी काय म्हणतो, तो फेट्यावाला गणपती किती रुपयाचा आहे? फेटेवाला ना, फेटेवाला हे 2000चा आहे तो गणपती. 2000 खपून राहिला तो आता सध्या. असं इकडली कशी आहे प्राईस? शंकरची चाललो दिसून राहिला यावर्षी. तो नाही का न्या कन्फ्युज होती माणसं. पण या कोणता गणपती नेण्याचा आहे ना.
काय नवीन प्रकारचा माल आणला शांताराम काका. पोट्ट्याला म्हटलं तू तिकडलं पाय मी इकडे पाहतो. आता धंदा तर करायच लागते. बायको दिला फुलाचं दुकान लावून काका असं आहे. पण धंद्याच्या मागा लागलं का काही वेळ नाही भेटत. नाही तर तू राही ना आपल्या याच्यात मंडळात. हा यावर्षी तर त्या क्वालिटीज मारली काही मीटिंग नाही आला तू तर. नाही मीटिंगला वेळ नाही भेटून राहिला काहीच नाही. माल आणायला गेलो ते दिवस गेला. आधी गणपतीचा माल तेव्हा आणायला दिवस गेला. आता काय याच्यातले तर 10 तर फिक्सच आहे. 10 जणांना बुकच केला आहे. ते आता काय उचलून नेते बात माल खपती हा. केलं गावात हे दुकान लावून त्या कसं आहे आपल्या गावात नाही तर दुसऱ्या गावालाच जा लागेल ना आपल्याला गणपती आणाले. हे मस्त केलं. हा गावात कोणी कामाला जाते काही जाते वेळ नाही राहत काही नाही राहत घेतला लगेच अन चाललं. हो काका त्याच्यासाठी होय. पहिले काय पाहिजे हे आपल्याला माहिती करून घ्यायला लागेल तेव्हाच जमन ना. लहान मोठे सारे गणपती आता श्रीमंत लोक मोठा देते. आता जसं गरीबाकून जसं होते लहान लहान क्वालिटीचा पाहिजे. लहान वाले आपल्याची सगळे क्वालिटी आपण सगळा माल ठेवतो. मीडियम लेवलचा आधी हाय लेवलचा आणि जरासा कमी लेवलचा 3 प्रकारचे राहते आपल्यापाशी माल. हो म्हणा जसं जसं ज्याचं गणपती तसं घेते त्या लेवलची ठेवावी लागते. पेटेवाला गणपती बरोबर लावा ना राजीव. हा बरोबर लावा ना. 2000 सांगितले जराशे कमी कर ना. हो लालाजी काय बोलू मी तुम्हाला सांगा. तुम्हीच सांगा तुम्ही किती द्या आता. तिथे मस्त आहे तिथं. 100 रुपये कमी करणार राजा. 200 रुपये कमी कराले. तो द्या तुमचा भाव जो द्या माया भाव जो द्या. 150 कमी करू तुम्ही. मग त्या गणपती मग त्या चाल देऊन देतो वाला गणपती. कर ना चूस कोणता पाहिजे तर. पापा इतके गणपती आहे ना मला समजून नाही राहिलं कोणता घेऊ तर. पायारामशी जो पसंत येईल तो घे. समजून नाही राहिलं. मी सांग काय तो भला मस्त आहे गणपती. तो तिकडल्या साईडला आहे. नागावर उभा आहे. हो मी माझ्या घरी गणपती नेतो त्या मनानं घेतो. लय हुशार आहे तू. बाबाला मी तोच गणपती आणायला लावतो. तोच गणपती न्यायला लावतो. अहो काका इकू नका हा गणपती तो नागावरचा. घेऊ नको गणपती.